हा नमस्कार साहेब. हे होळीचं महत्व म्हणजे काय, संताचं महत्व म्हणजे काय. रमजानचा महिना चालू आहे सध्या, पवित्र महिना म्हणतात येले. या रमजानच्या महिन्याचा सन्मान करून कोणतेही कारोबार करायचा आपल्याला, पहिले हा शब्द आहे. आणि होळी एक आहे, म्हणजे लोक म्हणतात होळी पहिल्यापासून आजपासून नाहीये, पहिले 5 नाळापासून सुरुवात केलेली आहे. आणि मानवता मार्गदर्शन म्हणजे कोणाच्या बोलण्यावर नाहीये, स्वतःचे जे पब्लिक आहे यांच्या स्वतःच्या मार्गापासूनच होळी सुरुवात झालेली आहे. असं काही नाही की बाई यांनी बोलली हे त्यांनी बोलली, असं काही नाही आहे. बाबाचं हे 1908 वर्षापासून होळी चालू आहे. 111 112 वर्ष झालेली आहेत बाबाच्या इथून. फक्त नाळच होळी, बाकी दुसरं काही नाही. आणि कोणी बाबा आणि सर्व भोतू बाबा आहे, भोतू बाबाचे कोणते नांदी लागायचे नाही त्याला. ऑल इंडियाचे परराष्ट्रीय लोक देवाला इथे येतात, देवाले मानतात. सलानी बाबाले अतिमान शक्ती आहे, सलानी बाबा अतिमान शक्ती आहे, गजानन महाराज अतिमान शक्ती आहे, तिरुपती बालाजी हे अतिमान शक्ती आहे. असे मोठमोठे असते हिंदुस्थान मध्ये आपले आहे. सर्वच लोक मान धरून सन्मान करतात. आम्ही करतो, आम्ही करणार आहे. आणि पुढच्या वर्षी होळी सलानी बाबाची आहे. या ठिकाणी होळी जळते. किती ट्रक नारळांची होळी जळते? इथं वाढत वाढत गेलेली आहे. 5 नारळापासून 11 झाले, 11 पासून पोता भर झाले, पोतापासून ट्रक झाले. असे लोक म्हणजे जेवढे आपले पूर्ण महाराष्ट्रामधून जे लोक येतात, भारतमधून लोक येतात, काही लोक गेले येतात, काही लोक नाही येतात. सर्वच आपले नारळ उतारून होळीमध्ये दहन करतात. तिथे कमीत कमी 20 ते 25 ट्रक होळीची सध्या तर झालेली आहे. सध्या मुजावर कंपनी मुराद इथले मालक त्यांच्या हाताने, बाकी कोणाच्या हाताने जळत नाही. पहिल्यापासूनच बाबांनी बोललेले होते तेव्हापासूनच. एक मिनट चलो मोबाइल